हिचं वय 32 होतं, AMH 0.2 होतं. प्रत्येक सायकलमध्ये फक्त एकच फॉलिकल डेव्हलप होत होतं. आम्ही ते टॅप करत होतो. कधी नुसतंच पाणी मिळायचं तर कधी एखादं उसाईट मिळायचं, पण त्याचा एम्ब्रिओ बनत नव्हता. ती खूप हताश झाली होती. तेव्हा एक क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही तिला ओव्हेरियन रिज्युव्हिनेशनचा सल्ला दिला. 2-3 ऑप्शन्स असतात. PRP करतो, ACRS करतो, स्टेम सेल थेरपी करतो. तर तिने स्टेम सेल थेरपीचा ऑप्शन निवडला. त्याच्यामध्ये आपण पेल्विक बोनमधून बोन मॅरो घेतो, बोन मॅरोमधून स्टेम सेल सेपरेट करतो आणि ते तिच्या ओव्हरीमध्ये इंजेक्ट करतो. बरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स पण आपण सांगितली. प्रोटीन रिच डाएट, हायड्रेशन छान, एक्सरसाइज करायला सांगितले, रात्रीची चांगली 7 ते 8 तासाची झोप, कामाचा स्ट्रेस कमी, दुसरे स्ट्रेस कमी यासाठी तिला रिलॅक्सेशन टेक्निक शिकवले. पण स्टेम सेल थेरपी नंतर तिचा कॉन्फिडन्स जरा बूस्ट झाला होता. तर 10 आठवड्यांनी जेव्हा आम्ही तिचं ओव्हम पिकअप केलं तेव्हा 3 फॉलिकल डेव्हलप झाली होती, 2 oocytes आपल्याला मिळाले, त्याचे सुंदर 2 ब्लास्ट मिळाले. ट्रान्सफर केल्यावर 15 दिवसांनी बीटा HCG पॉझिटिव्ह आलं आणि 15 दिवसांनी जेव्हा आपण स्कॅन केला त्यावेळेला 2 ट्विन प्रेग्नन्सीज आपल्याला दिसल्या. त्यामुळे लो AMHचा अर्थ असा नाही की आपल्याला चान्सच नाहीये. जर आपण प्लॅनिंग व्यवस्थित केलं आणि पेशन्स ठेवला तर नक्की सक्सेस मिळू शकता.